तर पोलीस आणि मनसेच्या भगवा गाडमध्ये वाद झालेला आहे। दहिसर मधल्या वॉर्ड क्रमांक 8 मधला प्रकार सेंट लॉरेन्स हायस्कूल मतदान केंद्रावर गोंधळ आहे। वादाचा व्हिडिओ व्हायरल आहे। काय नेमकी ती बाचाबाची कशावर ते वाद चालतं? विषय असा आहे की आम्ही आमच्या मतदान केंद्राच्या बाहेर जे पोलिंग बूथ लागतात या पोलिंग बूथ वरती आधीच जो काय सगळ्यापासून सगळा गोंधळ सुरू आहे, या गोंधळामध्ये मतदान केंद्र योग्य ती मतदाराला मिळावी आणि त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आमचे सगळे भगवा गाड आणि आमचे सगळे प्रतिनिधी ऍक्टिव्ह होते। या दरम्यान आम्हाला कळलं की सेंट लॉरेन्स शाळेमध्ये बरीचशी बाचाबाची सुरू झाली, कारण इकडच्या शाळेच्या जे मतदान केंद्र होती, ज्यांना वोटर स्लिप वरती आलेली होती, त्यांना अचानक सांगितलं की नाही तुमचं दुसरीकडे सेंटर आलंय। त्यामुळे मतदार सुद्धा बिचारा वैतागलेला होता आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये साठी आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा स्थानिक आमदार ऑलरेडी आतमध्ये होते। आमचं म्हणणं इतकंच आहे, आम्ही नियम पाळतोय की नाही, आम्ही 100 मीटरच्या दायऱ्याच्या बाहेर आम्ही राहून सगळी कामं करतोय की नाही, पण स्थानिक आमदारांचा आतमध्ये जाण्याचा संबंधच येत नाही, कारण ते काय निवडणूक प्रतिनिधी नाही, ते काय अधिकृत उमेदवार नाही। त्यामुळे स्थानिक आमदारांच्या आतमध्ये काही काम नव्हतं, त्यांना बाहेर काढा या गोष्टींसाठी आमच्या फक्त पोलिसांना आमची विनंती केली होती। तो विनंतीचा व्हिडिओ आहे, तुम्ही बघायला गेलं तर आमची कुठली बाचाबाची झालेली नव्हती आणि त्या आमच्या विनंतीला माल देऊन पोलिसांनी त्या आमदारांना सुद्धा 100 मीटरच्या बाहेर काढलेलं होतं। राजसाहेबांनी आणि अमित साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार चोपणार आणि एक ना एक तरी चोपणार नक्कीच। तर आपण पाहिलं तर बोगस किंवा दुबार मतदार दिसला तर भगवा गार्डकडनं चोपण्यात येणं असं भगवा गार्ड यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। आणखीन एक महत्वाची बातमी समोर येतेय। उमेदवारावर हल्ला करून काँग्रेस दहशत पसरवत आहे। नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे। हल्ल्याचं उत्तर आम्ही देऊ शकतो असं देखील ते म्हणतायत। हे माजी नगरसेवक आहे आणि त्यांचे जे वातावरण त्या प्रभागामध्ये निर्माण झालं, भारतीय जनता पक्षाला लोकांनी पसंती दिली आहे आणि म्हणून काँग्रेसवाले कुठंतरी बोखलावले आहे। काँग्रेसला माहीत आहे का जनतेने आपल्याला नाकारलं आहे, कारण नागपूर शहर बदललेलं आहे, जनतेने त्याचं स्वागत केलेलं आहे आणि म्हणून काँग्रेसवाल्याला कुठंतरी त्यांच्या पोटामध्ये दुखू लागलं आणि कुठंतरी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर हमला करणं, कुठंतरी त्याला ब्रेक लावणं आणि मतदान घरातून बाहेर न निघणं अशा प्रकारची दहशती फैलवण्याचं काम काँग्रेस हे अनेक ठिकाणी या ठिकाणी करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।